मतदानाच्या काही तासांआधीच ठाण्यामध्ये सुद्धा पैसे वाटपाला ऊत आल्याचं दिसतंय। ठाण्यामध्ये अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करत अक्षरशः कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। 5-5 हजारांची पाकिटं कशी पकडण्यात आलीत पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट। 500-500च्या या नोटी भेटलेल्या आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 हे लोक पैसे वाटप करतात 5-5 हजार रुपये प्रत्येक पाकिटामध्ये। ही अशी गट्टी आहे, पूर्ण 500-500च्या गट्टी। मतदानाच्या आधी पैसे वाटपाला कसा ऊत आला त्याचं हे जिवंत उदाहरण। ठाण्यामध्ये पैसे वाटप करणाऱ्यांना पकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या पतीनं फेसबुक लाईव्ह सुद्धा केलं। अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्यावर हा आरोप करण्यात आला। पैसे वाटप करताना रंगेहात पकडून भोईर यांच्या कार्यकर्त्यांना मारहाणही करण्यात आली। आपण बघू शकता हा पटवा आणि हा कोलसेचा पोरगा, इथं याचा काही संबंध नसताना सुद्धा पैसे आणि पाकिटं घेऊन हे लोक पैसे वाटप करतात 5-5 हजार रुपये प्रत्येक पाकिटामध्ये। आणि हा जो आहे भूषण भोईरचा सहकारी आहे, भूषण भोईरचं ऑफिस, याची जी ट्रस्ट नावाची ट्रस्ट आहे भूषण भोईर बसतो की मनोरंजनगर हिट लिस्टवर असताना सुद्धा एवढं असं मला वाटतं। त्याच्यामुळे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। हे असं आम्ही रेड हँड पकडलेलं ते पैसे, हे बघू शकता, एवढी गट्टी आणि हे पाकिट, तर हे बघ, हे अशी गट्टी आहे, पूर्ण 500-500च्या गट्टी। आणि सगळं नाश्त्याला पैसे दिले, हे जे नाश्त्याला पैसे दिले, भावानी भरायला पाकिटं सकट आहेत, पाकिटं सकट आहेत। म्हणजे हा प्रकार जो चालला म्हणून एकदम लज्जास्पद प्रकार आहे। पैसे असतील पैसे वाटप सुरू असल्याचं माहिती होताच भूषण भोईर यांच्या कार्यालयामध्ये झडती घेतली। प्रदीप पुर्णेकर यांनी कार्यालयाच्या बाहेरच नोटा मोजून दाखवल्या। 9 10 11 12 13 14 हॅलो, हा भूषण भोईर। काही लोकांनी पैसे वाटवले, 3 जणांना पकडला होता। त्याच्यामध्ये आता आम्ही याची हे करत असताना या टेबलामध्ये 500-500च्या या नोटी भेटलेल्या आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 प्रदीप पुर्णेकर यांच्या पत्नी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत, तर भूषण भोईर अपक्ष उमेदवार आहेत। मात्र पैसे वाटपाचा आरोप करत पुर्णेकर यांनी भोईर यांच्या कार्यालयामध्ये खुर्च्यांची तोडफोड केली, तर भूषण भोईर यांनी आरोप फेटाळलेत। पण आज इलेक्शनच्या टायमाला हे काम याला पैसे वाटायला, हे पॅकेट देऊन वोट विकत घ्यायला, ये बोललो 10-12 हजारांनी आपलं गाव किंवा 1-2 हजार रुपये देतात घरामध्ये, आणि आपल्या गावाला भिकारी समजलाय का? भिकारी होत का आपण? विचारतोय सगळ्यांना, अरे भिकारी हो क्या आप लोग? यांचे 1000-2000 घ्यायचे का? आज जो धडा दिले तो उद्या पण देईन, आज जो भेटेल त्याला मारेन। प्रशासन असेल, येत असेल, नसेल येत, आता त्यांचं तिथं जाऊन जे करायचं करतो। पण आज पण जर भेटला, उद्याला बोगस वोटर जर भेटला, प्रत्येकाला बोललो कोणाला सोडणार नाही। जे करायचंय प्रशासनाने करावा। आणि माझा कुठलाही संबंध नाही, माझ्या कुठलं पोरांचं हे नाही, कारण आम्ही जे काम करतो लोकांसमोर आहे, लोकांच्या समोर जाण्याचं काम आहे ते आम्ही करत आहे। आम्ही उलट रात्रभर फिरत असतो का बाबा, कोण कुठे फिरत असतो ना कुठे याच्यावरती। रात्री 3-3 वाजेपर्यंत आमची मुलं जागी असतात, 3-3:30-4 वाजेपर्यंत मुलं जागी असतात, कुठे फिरतात, राऊंड अप मारतात। आता शेवटच्या सणाला कोण काय करतो ते आपल्याला माहिती नाही, आणि कोणी काय आमच्याबद्दल बदनामी केली ते मला समजलं का तो काहीतरी पुर्णेकर काहीतरी हे करत होता, ते याच्यामध्ये बाईटमध्ये हे करत होता। पण आता आमचा काही संबंधच नाही त्याच्यामध्ये, आणि मिनी कुठल्या मुलांना कसलंही हे पाठवलेलं नाही आहे।
आणि ती मुलं तिथं खेळत होती, त्याला काय ते उचलून त्याला त्या पोराला काय ते मारले ते मला माहिती नाही. संशय तर त्याच्या हातात किती पैसे आहेत ते पहिलं मोजा. आमचं मत आहे ते की त्याच्या हातात किती पैसे आहेत आणि त्याच्या हातात काय लाख रुपये आहेत का किती आहेत ते पहिलं चेक करा. बघा कुठलाही नेता असेल तर तो 50-60 हजार रुपये ते देईल, लाख रुपये ते देईल वाटायला. ते असतील तर बघा. आणि त्यांनी त्याच्या खिशातले पैसे 5-10 हजार रुपये 500 म्हणजे काय ते 5 का 7,000 रुपये का ते होते ते बी त्याच्या घरातले होते का काय माहिती नाही, पण ते बी चेक करा. आमची जो हे आहे का बाबा तुम्ही चेक करून बघा. आम्हाला तर उलट आनंद आहे का बाबा तुम्ही चेक करा. त्या मुलाला काय फुकट हे बलीचा बकरा नका बनवू आणि त्याच्यामध्ये फुकट विश्वास त्या मुलांचा ह्याच्यावरती नको व्हायला. गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.